रुद्र काय खायचं तुला? तुला वॉटरमेलन. टरबूज ना? हां टरबूज खायचं तुम्हाला? हां. अरे पण टरबुजाने आता माहिती आहे ना किती मोठा मॅटर झालेला आहे. काय झालंय? काय नाही तर आपल्याला ना आता टरबूजच खाऊ मग जाऊ दे चला. काय खायचं? टरबूज आणलं टरबूज खायचं आणि जायचं पिक्चरला मस्त पैकी. नाही मस्त पैकी टरबूज खाऊन पिक्चर पाहायला जायचं. बोलू नाही थांबा. तर नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कारण आता बरेच दिवस झाले मी काय ब्लॉग बनवला नव्हता, पण आज म्हणलं जरा बनवूया. जरा मनाला असं वाटलं जरा आज ब्लॉगला जवळजवळ महिना झाला आता बनवू काहीतरी. पोरं पण लय येड्यावणी करतात, आज सुट्टी आहे आणि असंच बसलो होतो आणि मध्ये तो मॅटर झाला. जर आम्ही 8 दिवस झालं जर टरबूजच खाल्लं नव्हतं तर म्हणलं आज जाऊया. ते मॅटरचं सगळं आपल्याला कळालं कशामुळे झालं ते वेगळाच मॅटर आहे. तर आपलं काय त्याच्यात पडणं न ग. आपलं जाऊन आता मस्तपैकी टरबूज खाऊ आणि आज आपल्याला बाहेर पण जायचं. त्याच्यामुळे आपला ब्लॉग तुम्ही ना नक्कीच शेवटपर्यंत बघा. दीदी कुठे आहे? दीदी दीदीला आवाज दे जर. काय ऊन आहे बाहेर, पिल्या मरणाचं गरमलं माहिती आहे का मला. तुम्ही एवढं उन्हाचं मला बाहेर लावलंय टरबुजासाठी. एक तर सकाळपासून लाईट नाही, मरणाचं गरम झालंय घरात. वा म्हणजे एक नंबर आहे. म्हणजे भारी जमतंय तुम्हाला. मी पोरगी बोलते तुम्हीच गेलात, मी नाही सांगितलं, आम्ही नाही सांगितलं. अरे ते झाडं काय पण देत त्याच्यामुळे लाईट बंद केली आज सगळी आणि त्यात आमची सुट्टी. आम्ही कर्मानी मेलो. आता काय सांगायचं रुद्र, गरमीने नको नको केलंय. हा काय फोटो काढतोय? काढ फोटो. रुद्र आता आहे ना माझे फोटो काढतोय बरं का. रुद्र काढ रे, पप्पाचे फोटो काढ ना. काय खातोय? हरभरे का फोटाने? बर आणि टरबूज केव्हा खायचं? आता आणलंय तर चला लवकर टरबूज खायला जायचं आहे आपल्याला. परत पासून लाईट नाही, पण म्हणलं आता आहे ना घमिल्यात आपण टाकू टरबूज. कारण घमिल्यात टाकल्यास नंतर आहे ना बाथरूम मध्ये पाण्यात मस्त गार होते आणि आपल्याला पण मस्त खायला जरा गरम नको. पहिलं गावाकडे आपण आहे ना मोठं आहे ना टरबूज, पाण्यात ठेवलं होतं ना आपण. आता आपण अर्धच खाऊ बरं का. तेव्हा मग आता सवता खाणार आहे तू रुद्र? खाणार आहे सवता नाही खाणार. पाण्यात ठेवलं होतं पहिले थंड व्हायला. थंड झालं असं मला नाही वाटत. कसं काय? पहिलं आम्ही गावाकडे ना पहिला रानात टाकायचं. रान थंड व्हायचं का मग? थंड व्हायचं मग. गावाकडे कसले फ्रीज होते. लय गार झाले, म्हणजे लय लाल निघलंय रे. लाल निघलंय? अरे खरंच. अर्ध आता खायचं आणि अर्ध उद्या खायचं. अर्ध नंतर जेव्हा तुम्हाला टाइम भेटेल तेव्हा. करू का बंद? करू पप्पा बंद? छान लागत आहे रुद्र, एकदम मस्त आहे ना. गोड पण आहे पण थंड नाही झालं. थंड नाही झालं मग जास्त गोड नाही पडत. गरम आहे जास्त गोड पडत. गरम आहे भाई, गरम म्हणलेलं आहे खाऊ नका. जास्त गरम मी आहे ना. महाराजांचा पिक्चर बघायला चाललो. हा जायचं रुद्र? तर नमस्कार मित्रांनो, फायनली आपण आज आहे ना बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग पण बनवतो आणि आज आपण आहे ना राजा शिवाजी चित्रपट हा रितेश भाऊ देशमुखचा पाहायला जाणार आहेत. आणि त्यांनी काय केलेलं आहे, नवीन इतिहास सांगितलेला आहे. लहान मुलांसाठी पण चांगलाच असणार आहे, चांगलाच आहे म्हणायचं. तर त्याच्यामुळे आपल्या मराठी माणसाला पण एक सपोर्ट
आणि फॅमिली पूर्ण फॅमिली पिक्चर बाहेर झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण जा आणि मुलांना नक्की घेऊन जा, कारण त्यामध्ये ना पूर्ण वेगळा म्हणजे नवीन इतिहास काहीतरी सांगितलेला आहे. जुने शिवाजी महाराज भरपूर पिक्चर आहेत, पण हे आपल्या मराठी माणसांनी बनवलेला आहे, तर नक्कीच काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्याच्यामुळे आपण आता निघणार आहे. रुद्र मग जायचं ना, निघायचं ना लगेच, फोन बंद करून निघायचं होय. बरं ठीक आहे. रुद्राचं मला ऐकावं लागेल ना, कारण तो बोललेला आहे फोन बंद करायचा आहे. त्याच्यामुळे आता फोन बंद करतो आणि आता आमची पण तयारी झालेली आहे. तर आता आपण भेटूया डायरेक्ट. चला चल चल मग त्याच्याकडे फायनली आपण पोहोचलेलो आहे. तुला लिफ्ट कुठे आहे का, आली का लिफ्ट? काय भेटत नाही वाटतं आपल्याला इथं. अरे चल चल, लिफ्ट आली लिफ्ट आली. मग काय करते, चल ना पुढं चल. 4 नंबर स्क्रीन सापडते की नाही आपल्याला? काय नाही, जाहिरात चालू आहे. चला भेटलो फायनल. सही सही इकडे बा रुद्र, कसं गार लागतंय नाही तर? गरमी नाही ना, अजिबात नाही ना गरमी. कधीच भूक लागली तुला? चला अरे कसं आपलं पिक्चर चालू आणि मध्येच तुला भूक लागली का? हां, नाटक्यामध्येच पिक्चर सोडून यावं लागला आपल्याला. घरी जेवण नव्हतं आला? हां, ते घेतलंय ना बिल आता. हे संजय, हां सू जा इकडे जा. छान होता पिक्चर. हां